येस. तर वेलकम. आजच्या या सेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज फुल मून मेडिटेशन. तर सुरू करूया आजच्या मेडिटेशनला. सर्वांनी बसायचंय शांत याच्यानी. पाठीचा कणा ताठ. दोन्ही हात आपले आकाशाच्या दिशेने. चष्मा असेल तर चष्मा काढून घ्यायचाय. डोळे हलके बंद. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. दीर्घ श्वास घ्यायचाय आणि सोडायचंय. परत श्वास आतमध्ये घ्या. परत सोडा. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य देणार आहे. जाणारा प्रत्येक श्वास शरीर, मन, सात चक्र आणि ओरातील नकारात्मक भावना पूर्णपणे दूर करणार आहे. येणारा प्रत्येक श्वासाला आपल्याला बारकाईनं बघायचं आहे. हा श्वास आपण जसं जसं घेत आहोत तसं आपलं शरीर, मन अगदी शांत होत आहे. आपला श्वास ह्या आपल्या शरीर आणि मनाचा एक पूल आहे. संपूर्ण लक्ष फक्त श्वासांवर. पूर्णपणे शांत. आज चंद्राच्या शीतल छायेखाली आपण बसलो आहोत. चंद्राची शीतल छाया आपल्या संपूर्ण शरीराला एक सुरक्षाचा कवच निर्माण करत आहे. चंद्राची शीतल छाया आपल्याला सुरक्षा कवच निर्माण करत आहे. पूर्ण लक्ष फक्त श्वासांवर. मनात कुठला विचार आला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. फक्त श्वासांवर लक्ष. आता हा क्षण आपला आणि आपल्या प्रिय चंद्राचा. आज आत्ता ह्या क्षणाला चंद्राने आपल्याला जो दर्शन दिला आहे तो दर्शन खरंच खूप छान आहे. तो पण आपली वाट बघत होता आणि आपण त्याची. आज दोघांचं पण आपलं मिलाप झालं आणि त्याच्या छायेखाली आपण त्याचं ध्यान करणार. त्याच्या शीतल किरणाचं ध्यान करणार. मन शांत होत चाललं आहे. शरीर शिथिल झालं आहे. मनात कुठलाही विचार नाही आणि तो आलाही तरी त्याकडे दुर्लक्ष करायचंय. बघा तुमच्या श्वासांची गती पूर्णपणे हळूवार होत आहे. चंद्राच्या शीतल छायेखाली आपण बसलो आहोत आणि आता ह्या क्षणाला तुम्हाला नेमकं काय हवं आहे ती एक इच्छा तुम्हाला मनात घ्यायची आहे. कुणाची इच्छा पैशाची असू शकते, कुणाची इच्छा नात्यांची असू शकते,
कोणाचे मुलांचे एज्युकेशनची होऊ शकते, कोणाचं फक्त आणि फक्त शरीरासाठी असू शकते. प्रत्येकांच्या इच्छा वेगळ्या. प्रत्येकाने आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये, आपल्या डोक्यामध्ये एक इच्छा सांगायची आहे. आपल्या ब्रेनला एक इच्छा सांगायची आहे. पण त्याच्या आधी आपण आपल्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणार आहोत. चंद्राचा शीतल प्रकाश आपल्या सहस्र चक्रामधून संपूर्ण ओराला, बॉडीला, 7 चक्रांना पूर्णपणे नकारात्मक ऊर्जा काढत आहे. ही नकारात्मक ऊर्जा आपल्या दोन्ही हातातून, दोन्ही पायातून ती बाहेर पडत आहे. ती बाहेर पडत असताना कोणाला काही सेन्सेशन जाणवणार, कोणाच्या हाताला मुंग्या येणार, कुणाच्या तळपायाला अगदी अलगद गरम वाटणार. ही नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरातून बाहेर पडते आणि ही ऊर्जा जसं जसे बाहेर पडते आहे तसतसं आपलं शरीर, मन अगदी शांत होत चाललं आहे. आपलं शरीर, मन अगदी शांत होत चाललं आहे. शरीर, मन पूर्णपणे शांत झालं आहे. पूर्णपणे शांत, पूर्णपणे शांत झालं आहे. आणि ह्या शरीरातून जी नकारात्मक ऊर्जा निघते आहे त्या ऊर्जेला आपल्याला फील करायचंय. जस्ट फील नाव, जस्ट फील नाव. आणि तुम्ही बघू शकता तुमच्या शरीरातून, तुमच्या हातातून, तुमच्या दोन्ही पायातून एक जडसर वाटत आहे. ही जड वाटणं म्हणजेच शरीरातून निघणारी नकारात्मक ऊर्जा आहे. चंद्राला थँक्यू म्हणायचं आहे की तुझ्या शीतल छायेमुळे माझ्या शरीरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे दूर निघत आहे, पूर्णपणे बाहेर पडत 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 आहे. आणि आता चंद्राने तुम्हाला फक्त आपल्याला जे हवंय ते मागण्यासाठी बोलवलं आहे. आपण इमॅजिन करायचंय चंद्रापुढे आपण उभे आहोत आणि आपल्याला जे हवं आहे ते त्यांना सांगायचंय. ते त्यांना सांगायचंय आणि चंद्राचा शीतल प्रकाश त्या तुमच्या संपूर्ण शरीरावर पडतो आहे. जे तुम्हाला हवं आहे त्याकरता तो आपल्याला मदत करतो आहे. तो आपल्याला मदत करतो आहे. तो आपल्याला मदत करतो आहे. चंद्राच्या शीतल छायेने आपलं स्वप्न कोणाचं शरीराचं असू शकते, कोणाचं मानसिक असू शकते, कोणाचं आर्थिक असू शकते, कोणाचं फक्त प्रेमाचं असू शकते, कोणाचं स्वतःच्या मुलासाठी असू शकते. ती ऊर्जा तुम्हाला घ्यायची आहे, पूर्णपणे ग्रहण करायची आहे, पूर्णपणे ग्रहण करायची आहे. ही ऊर्जा तुमच्या संपूर्ण शरीरात पूर्णपणे येत आहे. चंद्राचा शीतल प्रकाश आपल्या सहस्र चक्रावर पडला आहे आणि तो शीतल प्रकाश आपल्या आज्ञाचक्रामध्ये येऊन पूर्ण संपूर्ण शरीराला आणि आपल्या ब्रेन आणि माइंडला कव्हर करत आहे.
आपल्या ब्रेन आणि माइंडला पूर्णपणे कव्हर करत आहे. पूर्णपणे ही ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला, माइंडला आणि ब्रेनला कव्हर करते आहे. तुम्हाला जे हवं आहे ते मिळालं आहे. त्या आनंदामध्ये तुम्हाला बघायचं आहे. त्या आनंदामध्ये स्वतःला बघायचं आहे. तो आनंद तुम्हाला बघायचा आहे, की तुम्ही किती आज आनंदी आहात. ते बघायचं आहे. पूर्णपणे स्वतःला बघायचं आहे आणि त्या चंद्राला थँक यू म्हणायचंय. थँक यू डिअर. तुझ्यामुळे आज माझ्या संपूर्ण शरीरामध्ये तुझा शीतल प्रकाश आला आहे आणि तुझ्यामुळे मी हील झाली आहे. मी पूर्णपणे हील झाली आहे. माझं शरीर, 7 चक्र, माझा ओरा आणि मला जे हवं आहे ते सुद्धा तू मला मिळवून दिलं. ते केवळ पाण्याद्वारे. तुझ्या ऊर्जेने जे पाणी चार्ज झालं आहे, त्या पाण्याद्वारे मला ती ऊर्जा, माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. थँक यू डिअर. थँक यू सो मच. आय लव्ह यू डिअर. तुझ्यासारखं शीतल मला व्हायचंय. अगदी शांत. तुझ्यासारख्याच शीतल प्रकाशाने माझं जीवन मला व्यापून टाकायचंय. त्याकरता थँक यू. थँक यू डिअर. थँक यू सो मच. आणि त्या ऊर्जेमध्येच राहायचंय. ती कंप्लीट झाली आहे. कुणाच्या सर्व्हिसचं असेल, कुणाच्या मुलाचं एज्युकेशनचं, कुणाची आर्थिक अडचण असेल. फील करा ती गोष्ट, फील करा. जस्ट फील नाव. जस्ट फील नाव. फील करा आणि चेहऱ्यावर स्माईल येऊ द्या. जस्ट ते झालं आहे, पूर्ण झालं आहे. पूर्ण झालं आहे आणि तुम्ही ते जगत आहात. तुम्ही जगत आहात ते. पूर्णपणे हील. जस्ट हील नाव. जस्ट हील नाव. येस, तुम्ही पूर्णपणे जगत आहात. थँक यू डिअर. थँक यू सो मच. थँक यू सो मच. थँक यू, थँक यू, थँक यू. आणि स्वतःला त्याला सरेंडर करायचंय. त्याला अगदी हलकीशी मिठी मारायची आहे. थँक यू. थँक यू सो मच. आज तो दिवस आला, ज्या दिवसाची मी वाट बघत होते. माझं स्वप्न पूर्ण झालंय. थँक यू. थँक यू, थँक यू, थँक यू. 1 सेकंद असंच राहायचंय. 1 सेकंद असंच राहा. आणि आपल्याला बघायचं आहे, आपण चंद्राच्या शीतल प्रकाशासारखं अगदी शांत झालोय. अगदी शांत. अगदी शांत. अगदी शांत. अगदी शांत. अगदी शांत. अगदी शांत झालं. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. जस्ट रिलॅक्स. दोन्ही हात एकमेकाला घासायचे आहे. चेहऱ्यावर, आपल्या डोळ्यांवर, आपल्या संपूर्ण चेहऱ्यांवर स्वतःला धन्यवाद द्यायचा आहे आणि त्या चंद्राला सुद्धा धन्यवाद द्यायचा. त्या चंद्राला सुद्धा नमस्कार करायचे. थँक यू. थँक यू. थँक यू. थँक यू. आज तुझ्यामुळे माझं संपूर्ण शरीर शिथिल झालंय. थँक यू. थँक यू. थँक यू. थँक यू. असं म्हणायचं आहे. धन्यवाद द्यायचा आहे त्या ईश्वराला, त्या ब्रह्मांडाला आणि स्वतःला. बघा, तुम्हाला निश्चितच त्याचा फायदा होणार. फक्त विश्वास करा त्या गोष्टींवर. थँक यू. थँक यू. थँक यू. हळूवार डोळे उघडायचे आहे. डोळे उघडताना कुठलीही घाई करू नका. येस. कसं वाटतंय? कोणी शेअर करू शकता? मच्छर खूप त्रास देत होते ना. मच्छर? अगं, अगरबत्ती लावायला पाहिजे होती. माझं चावलं तर मच्छर खूप होते. खूपच मच्छर चावलं ताई. मला तर काहीच नाही चावलं ग.
माझ्याकडे तर काहीच नाहीये. नाही, मी अगरबत्ती लावते मच्छराची. हो का? नाही तर मी अगरबत्ती लावून बसायचं. नाही मी साधीच नाही, अगरबत्ती लावते. अगरबत्ती लावूनच बसते. हो ना? येस. मच्छर चावले, काय करणार? मच्छर भी आप पे फिदा है. हाँ? मच्छर भी आप पे फिदा है, हम क्या करेंगे फिर? हाँ? देखो. मच्छर